तारेवरची कसरत भाग 2. वर्किंग वुमन आणि नातेसंबंध. प्रवासाची शिक्षा. सकाळचे 6 वाजले होते. अन्विता किचनमध्ये उभी राहून पोळ्या करत होती. डोळे अर्धवट मिटत होते. रात्री उशिरापर्यंत झोप लागलीच नव्हती. काल टेरेसवर विहानने दिलेला आधार तिच्या मनाला थोडासा दिलासा देऊन गेला होता, पण वास्तव अजूनही तसंच होतं. गॅस समोर उभे राहून ती विचार करत होती, आजचा दिवस तरी शांत जाऊ दे रे देवा. तेवढ्यात सुमित्रांचा आवाज आला. अन्विता, माझा चहा झाला का? हो आई, आणते. आणि रोहनला आज पराठे हवेत. हो. विहानचा शर्ट प्रेस केला का? तिच्या हातांची हालचाल वाढली. एकीकडे पोळ्या, दुसरीकडे डबे, मध्ये चहा उतू जाणार. तिला वाटत होतं ती एखाद्या मशीनसारखी धावत आहे. विहान तयार होऊन बाहेर आला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तू बसलीच नाहीस अजून? ती हलकसं हसली. वेळच नाही मिळाला. विहान काही बोलणार इतक्यात सुमित्रा म्हणाल्या, घर सांभाळायचं म्हणजे कष्ट तर करावेच लागतात. अन्विता शांत झाली. विहानने तिच्याकडे पाहिलं, पण घरात वाद नको म्हणून तोही गप्प बसला. हीच गोष्ट अन्विताला जास्त टोचत होती. कधी कधी साथ म्हणजे फक्त बोलणं नसतं, तर योग्य वेळी आपल्या माणसासाठी उभं राहणं असतं. स्टेशनवर आज प्रचंड गर्दी होती. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. प्लॅटफॉर्मवर चिखल, घाई, धावपळ. ट्रेन अनाऊन्स झाली आणि लोक अक्षरशः धावत सुटले. अन्विता देखील बॅग सांभाळत धावली. एका हातात डब्याची पिशवी, दुसऱ्या हातात लॅपटॉप. कसं बसं ती लेडीज कंपार्टमेंटमध्ये चढली. आत श्वास घ्यायलाही जागा नव्हती. कोणाचा तरी कोपर तिच्या हाताला लागला. एका बाईने चिडून म्हटलं, पुढे सरक ना. अन्विता आणखी आत सरकली. तिचा श्वास घुसमटत होता. गर्दीत उभे राहून अचानक तिला वाटलं, मी कुठे चालले रोज? सकाळपासून रात्रीपर्यंत धावायचं, थकायचं, रडायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. ट्रेन अचानक मध्येच थांबली. अनाउन्समेंट झाली. टेक्निकल इश्यूमुळे ट्रेन उशिराने धावेल. सगळीकडे चिडचिड सुरू झाली. अन्विताने घड्याळ पाहिलं. 9:25. मीटिंग 10 वाजता सुरू होणार होती. तिच्या छातीत धडधड वाढली. तिने बॉसला मेसेज केला, ट्रेन डिलेड सर. रिप्लाय लगेच आला, एक्सक्यूजेस अगेन. ते वाक्य पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला राग आला, स्वतःवर, परिस्थितीवर, आयुष्यावर. पण ती काहीच करू शकत नव्हती. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ती पूर्ण भिजली होती. केस विस्कटलेले, चेहरा थकलेला. रिया तिला पाहून म्हणाली, वाव, रफ डे. अन्विताने फक्त मान हलवली. डेस्कवर बसताच मल्होत्रा सर आले. क्लायंट आधीच आले होते. सॉरी सर. प्रोफेशनलिझम म्हणजे काय माहितीये ना? त्यांचा कठोर आवाज ऐकून संपूर्ण ऑफिस तिच्याकडे बघू लागलं. अन्विताला वाटलं जणू ती एखाद्या स्टुडंट आहे आणि सगळे तिची चूक बघतायत. दुपारी लंच ब्रेकमध्ये ती एकटीच कॅफेटेरियामध्ये बसली होती. डबा उघडूनही तिचं खाण्यात लक्ष नव्हतं. तेवढ्यात आईचा फोन आला. काय करतेस बाळा? आईचा आवाज ऐकताच तिचा गळा दाटून आला. जेवतीये. आवाज असा का वाटतोय? काही नाही ग, थोडा थकवा आहे. आई शांत झाली. मग हळू आवाजात म्हणाली, स्वतःची काळजी घे. तू सगळ्यांसाठी धावतेस, पण स्वतःसाठीही जग. फोन कट झाल्यावर अन्विता काही क्षण तशीच बसून राहिली. आई किती लांब होती, पण तिचा आवाज मात्र सगळ्यात जवळचा वाटत होता. संध्याकाळी पुन्हा तीच गर्दी, तीच धक्काबुक्की, तीच धावपळ. ट्रेनमध्ये उभी असताना अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तिला भोवळ यायला लागली. समोरची बाई पटकन म्हणाली, अगं ठीक आहेस ना? अन्विता कसंबसं स्वतःला सावरत म्हणाली, हो. पण तिचं शरीर आता साथ देणं थांबवत होतं. घरी पोहोचल्यावर ती अक्षरशः कोसळणार होती. पण दार उघडताच सुमित्रा म्हणाल्या, आज भाजी संपलीये, परत करावी लागेल. अन्विताने थकलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. क्षणभर तिच्या मनात आलं, एकदा तरी कुणी विचारावं, तू ठीक आहेस ना? पण तसं काही झालं नाही. ती शांतपणे किचनमध्ये गेली. भाजी चिरताना अचानक तिच्या हाताला सुरी लागली. रक्त बाहेर आलं. विहान धावत आला. अन्विता. त्याने तिचा हात पकडला. इतकी केअरलेस कशी झालीस तू? हे वाक्य ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण तिला अपेक्षा होती तो म्हणेल, तू खूप थकली आहेस. पण त्याने ही चूक तिचीच काढली. त्या क्षणी अन्विताला जाणवलं, शरीराचा थकवा काही वेळाने जातो, पण मन थकलं ना तर माणूस आतून हळूहळू रिकामा होत जातो. माहेरची हाक. रात्रभर हाताची जखम ठणकत होती. अन्विता बेडवर पडून होती, पण डोळ्यात झोप नव्हती. बाजूला विहान शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा पाहून ती काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. हा वाईट नाहीये, पण मला समजून घेण्यात तो कमी पडतोय. तिच्या मनात विचार आला, काल त्याने केअरलेस म्हटलं म्हणून ती आतून दुखावली होती. कारण तिला चूक दाखवणारा माणूस नको होता. तिला फक्त थकवा ओळखणारा कुणीतरी हवा होता.
ती हळूच उठली, खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेर पहाटेचा मंद वारा वाहत होता. रस्त्यावर अजून फारशी वर्दळ नव्हती. कितीतरी दिवसांनी तिच्या मनात एक विचार चमकून गेला. माहेरी जावंसं वाटतंय. आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपावंसं वाटतंय. कुणी काही न बोलता फक्त प्रेमाने विचारावं, थकलीस ना ग? आणि ती फक्त मनसोक्त रडावी. सकाळी पुन्हा तिची धावपळ सुरू झाली. जखमी हाताने पोळ्या लाटताना तिला वेदना होत होत्या. माधवांनी ते पाहिलं. अगं, जखम झालीये ना, राहू दे आज. अन्विता लगेच म्हणाली, नाही बाबा, होतंय मला. ते काही क्षण शांत राहिले, मग हळू आवाजात म्हणाले, सगळं स्वतःवर घेऊ नकोस. त्या शब्दांनी तिच्या मनाला थोडासा आधार मिळाला. घरात कुणीतरी तिच्या वेदना पाहत होतं. विहान ऑफिसला निघताना म्हणाला, आज डॉक्टरकडे जाऊन ये, हात दाखवायला. टाइम मिळाला तर जाते. टाइम काढावा लागतो. ती काही बोलली नाही, कारण तिला माहीत होतं तिच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ हा शब्द उरला नव्हता. ऑफिसमध्ये आज वातावरण जास्त तणावपूर्वक होतं. मल्होत्रा सर सकाळपासूनच सगळ्यांवर ओरडत होते. अन्विताचं लक्ष मात्र वारंवार मोबाईलकडे जात होतं. आईचा कालचा आवाज सतत कानात घुमत होता. स्वतःची काळजी घे. लंच ब्रेकमध्ये ती एकटी टेरेसवर जाऊन उभी राहिली. आकाश ढगांनी भरलं होतं. ती मोबाईल हातात घेऊन बराच वेळ आईचा नंबर पाहत राहिली. शेवटी तिने कॉल केला. हॅलो आई. अन्वी, आईचा आनंदी आवाज आला. ते 2 अक्षर ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. कशी आहेस ग? मी ठीक. पण पुढचे शब्द फुटले नाहीत. आई लगेच शांत झाली. काय झालं बाळा? अन्विता बोलायचा प्रयत्न करत होती, पण आवाज थरथरत होता. आई, खूप दमते ग मी. हे वाक्य बोलताच तिचा बांध फुटला. ती रडू लागली. ऑफिसच्या टेरेसवर उभं राहून गर्दीच्या शहरात शेकडो लोकांच्या मध्ये ती त्या क्षणी फक्त एका आईची मुलगी बनली होती. आई शांतपणे ऐकत होती. सगळं मॅनेज करताना खूप अवघड जाते. कुणाला काही बोलता येत नाही. घरात अपेक्षा, ऑफिसमध्ये प्रेशर. ती हुंदके देत बोलत होती. आईच्याही डोळ्यात पाणी आलं. घरी ये काही दिवस. अन्विता काही क्षण शांत झाली. तिला खरंच जावंसं वाटत होतं, पण लगेच तिने स्वतःला थांबवलं. नाही आई, लोक काय म्हणतील? लोक नेहमी काहीतरी म्हणतात बाळा, पण तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. ते शब्द तिच्या मनात खोलवर उतरले. तेवढ्यात मागून आवाज आला. इमोशनल कॉल. रिया उभी होती. अन्विताने पटकन डोळे पुसले. नथिंग. रिया हसत म्हणाली, मॅरिड वर्किंग वुमन ना, ऑलवेज स्ट्रेस्ड. ती निघून गेली. पण अन्विताच्या मनात पुन्हा अपराधीपणाची भावना जागी झाली. जणू इमोशनल होणं म्हणजे कमजोरी होती. संध्याकाळी घरी आल्यावर सुमित्रा म्हणाल्या, उद्या काव्या येणार आहे 2 दिवसांसाठी. ठीक आहे आई. थोडं घराकडं लक्ष दे. पाहुणे येणार म्हणजे सगळं नीट पाहिजे. अन्विताने थकलेल्या नजरेने मान हलवली. तिला वाटलं, मी कितीही केलं तरी कुणालाच पुरेसं वाटत नाही. रात्री विहानने तिचा हात हातात घेतला. खूप दुखतंय, ती हलकसं म्हणाली. हातापेक्षा मन जास्त दुखतंय. विहान तिच्याकडे पाहत राहिला. पहिल्यांदाच तिने इतक्या स्पष्टपणे आणि तिचं दुःख व्यक्त केलं होतं. तो काही बोलणार इतक्यात अन्विता म्हणाली, विहान, तुला कधी वाटतं का लग्नानंतर मुलगी स्वतःचं घर हरवते? तो गप्प बसला, कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. माहेर आता परक झालं होतं आणि सासर अजून आपलं वाटत नव्हतं. अन्विता 2 घरांच्या मध्ये उभी राहून स्वतःला शोधत होती. ननंदेची तुलना. सकाळपासूनच घरात गडबड सुरू होती. आज काव्या येणार होती. सुमित्रा पहाटेपासूनच तयारीला लागल्या होत्या. अन्विता, हॉल नीट आवर. काव्याला आवडणारी खीर कर. गेस्ट रूम क्लीन केलास का? एकामागोमाग एक सूचना येत होत्या. अन्विता जखमी हाताने सगळं करत होती. डोळ्यात झोप होती. शरीर थकलं होतं, पण चेहऱ्यावर मात्र तिने जबरदस्तीचं हसू ठेवलं होतं, कारण घरात कुणालाही तिचा थकवा दिसू नये याची तिला सवय होत चालली होती. विहान ऑफिसला निघताना म्हणाला, आज शक्य असेल तर थोडं रेस्ट घे. अन्विता हलकसं हसली. दोघांनाही माहीत होतं, रेस्ट हा शब्द तिच्या आयुष्यात फक्त बोलण्यासाठी उरला होता. दुपारी काव्या आली. हातात ब्रँडेड बॅग्स, चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आणि बोलण्यात सतत स्वतःचं कौतुक. मम्मी, ती सुमित्रांना मिठी मारत म्हणाली. घरात लगेच उत्साह पसरला. अन्विता पाणी घेऊन आली. हाय बहिणी. हाय काव्या. काव्याने वर खाली तिच्याकडे पाहिलं. इतकं टायर्ड का दिसतीयेस? सुमित्रा लगेच म्हणाल्या, अगं ऑफिस करते ना दिवसभर. त्या आवाजात काळजी नव्हती, टोमणा होता. अन्विताने दुर्लक्ष केलं. जेवताना काव्या तिच्या नवऱ्याचं कौतुक करत होती. आमच्याकडे ना सगळं परफेक्टली मॅनेज होतं. मी घराला जास्त वेळ देते. सुमित्रा लगेच म्हणाल्या, हो ना, घराला वेळ दिला की संसार छान चालतो. त्या दोघींच्या नजरा नकळत अन्विताकडे वळल्या. तिला स्पष्ट जाणवत होतं, ही तुलना मुद्दाम चालू होती.
ती शांतपणे जेवत राहिली. थोड्या वेळाने काव्या किचनमध्ये आली. वहिनी, हॉनेस्टली सांगू? अन्विता भाजी ढवळत म्हणाली. हो, तू खूप टॅलेंटेड आहेस, पण मला ना वर्किंग वुमनचं एक कळत नाही. काय? घर आणि मुलांकडे कमी लक्ष जातं मग. अन्विताच्या हाताची हालचाल थांबली. काव्या पुढे म्हणाली, माझ्या एका मैत्रिणीची आई पण वर्किंग होती. ती बिचारी नेहमी एकटी असायची. ते शब्द ऐकून अन्विताच्या मनात अचानक भविष्याची भीती उभी राहिली. खरंच पुढे माझ्या मुलांनाही असंच वाटेल? काव्या पुढे हसत म्हणाली, आणि पुरुषांना ना शेवटी घर सांभाळणारी बायकोच जास्त आवडते. हे वाक्य थेट तिच्या मनात जाऊन लागलं, कारण मागच्या काही दिवसात विहान देखील बदलल्यासारखा वाटत होता. संध्याकाळी ऑफिसमधून परतताना ती ट्रेनमध्ये खिडकीजवळ उभी होती. बाहेर पाऊस सुरू होता. मोबाईलमध्ये सोशल मीडिया स्क्रोल करताना तिला एका पोस्टवर नजर गेली. सक्सेसफुल वुमन ऑफन लूज पीस व्हाईल प्रूव्हिंग देमसेल्व्स. ती बराच वेळ ते वाक्य बघत राहिली. तिला वाटलं, मी नेमकं कोणासाठी एवढं धावते? घरासाठी, करिअरसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी, की फक्त सगळ्यांना प्रूव्ह करण्यासाठी? घरी पोहोचल्यावर हॉलमध्ये काव्या आणि सुमित्रा गप्पा मारत बसल्या होत्या. अन्विता आत येताच काव्या हसत म्हणाली, वहिनी, आज पण उशीर? ट्रॅफिक खूप होता. सुमित्रा लगेच म्हणाल्या, घरातल्या बायकांनी वेळ सांभाळायला हवा. अन्विताने बॅग खाली ठेवली. तिच्या डोक्यात दिवसभराचा ताण आधीच भरला होता, पण ती पुन्हा शांत राहिली. रात्री जेवणानंतर काव्या मुद्दाम विहान समोर म्हणाली, भाऊ, तुला वेळ मिळतो का वहिनीसोबत? विहान थोडा गोंधळला. का नाही म्हणजे ती इतकी बिझी असते? सुमित्रा हळू आवाजात म्हणाल्या, करिअर महत्वाचं झालं की नात्यांना वेळ कमी मिळतो. त्या क्षणी अन्विताला वाटलं जणू ती आरोपी आहे आणि सगळे तिच्यावरच प्रश्न विचारतायत. विहान शांत होता. त्याचं गप्प राहणं तिला जास्त दुखावत होतं, कारण काही वेळा मौनही टोमण्या इतकंच बोचतं. रात्री खोलीत आल्यावर अन्विता कपाटासमोर उभी राहिली. तिने स्वतःचा ऑफिस आयडी कार्ड हातात घेतला. त्या छोट्याशा कार्डासाठी तिने किती मेहनत घेतली होती, किती स्वप्न पाहिली होती, पण आता लोकांच्या नजरेत तिची ओळख फक्त अशी झाली होती, घराकडे कमी लक्ष देणारी वर्किंग वुमन. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात विहान आत आला. काय झालं? ती काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, विहान, तुला खरंच वाटतं का मी घराकडे दुर्लक्ष करते? तो गप्प झाला, कारण त्यालाही उत्तर समजत नव्हतं, आणि अन्विताच्या मनात पहिल्यांदाच भीती निर्माण झाली. कदाचित मी सगळ्यांच्या नजरेत हळूहळू चुकीची ठरत चालले. पहिली मोठी भांडणं. रात्रीचे 11 वाजले होते. संपूर्ण घर झोपेच्या तयारीत होतं. हॉलमधले दिवे बंद झाले होते. फक्त अन्विताच्या खोलीत अजूनही मंद प्रकाश होता. ती लॅपटॉप समोर बसून ऑफिसची पेंडिंग रिपोर्ट्स पूर्ण करत होती. डोळे लाल झाले होते, मान दुखत होती, पण उद्याची डेडलाईन पूर्ण करणं गरजेचं होतं. तेवढ्यात विहान खोलीत आला. त्याने काही क्षण तिच्याकडे पाहिलं. अजून काम? हो, थोडंसं बाकी आहे. तो शांतपणे बेडवर बसला. आपण नीट बोललोय का मागच्या काही दिवसात? अन्विताने स्क्रीनवरून नजर न हटवता उत्तर दिलं, टाइमच मिळत नाही ना. विहान हलकसं हसला, पण त्या हसण्यात नाराजी होती. माझ्याकडे नाही की तुला नाही? अन्विताचे हात कीबोर्डवर थांबले. तिने त्याच्याकडे पाहिलं. मीनिंग सिंपल आहे अन्विता, तू सतत बिझी असतेस. बिझी नसते तर काय करू? घर, ऑफिस सगळं मॅनेज करते मी. मी नाही म्हणत की तू काही करत नाहीस. मग? विहानचा आवाज थोडा कठोर झाला. पण आपल्या नात्याला वेळ उरलाय का आता? त्या प्रश्नाने ती काही क्षण शांत झाली, कारण तो प्रश्न चुकीचा नव्हता. खरंच लग्नानंतरचे ते सुरुवातीचे सुंदर क्षण आता धावपळीत हरवत चालले होते. पण त्याच वेळी तिच्या मनात दुसरा आवाजही होता. मी प्रयत्न तर करतेय ना विहान, मी जाणून बुजून नाही करत हे. मला माहितीये, पण तू बदललीयस. हे वाक्य तिच्या मनाला लागलं. मी बदललीये की परिस्थिती बदललीये? तू आधीसारखी हसत नाहीस, बोलत नाहीस. अन्विताच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कारण मी थकते विहान. पहिल्यांदाच तिचा आवाज चढला. सकाळपासून रात्रीपर्यंत धावत असते मी. घरात कुणालाच वाटत नाही मी किती दमतेय. विहान ही आता चिडला. मग काय करू मी? मी पण काम करतो अन्विता, पण तुझं आयुष्य बदललं नाहीये. खोलीत अचानक शांतता पसरली. ते वाक्य थेट विहानच्या मनाला लागलं. अन्विता पुढे बोलू लागली, जणू आतमध्ये साचलेला ज्वालामुखी फुटत होता. लग्नानंतर तुझं रुटीन तेच आहे, ऑफिस, फ्रेंड्स, स्लीप. पण माझं? तिचा आवाज थरथरत होता. मी सकाळी उठल्यापासून स्वतःसाठी 1 मिनिट जगते का? विहान गप्प होता. घरात कोणी काही बोललं तर मी शांत. ऑफिसमध्ये ह्युमिलिएशन झालं तरी शांत. ट्रेनमध्ये तब्येत खराब झाली तरी शांत. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किती सांभाळू मी? विहान उठून खिडकीजवळ गेला. त्यालाही राग येत होता.
पण तिच्या वेदना देखील जाणवत होत्या. तुला वाटतं मी काहीच समजून घेत नाही, तो मागे वळून म्हणाला. मला माहितीये तू स्ट्रगल करतेस, मग कधी बोललास माझ्यासाठी घरात? हे ऐकताच विहान शांत झाला, कारण त्या प्रश्नाचं उत्तर खरंच त्याच्याकडे नव्हतं. अन्विता पुढे म्हणाली, तुझ्या आईचे टोमणे ऐकताना तू फक्त गप्प उभा राहतोस, कारण मला रोज भांडण नको असतात. मला पण नको असतात, ती रडत म्हणाली. पण त्या भांडणापासून वाचण्यासाठी मी रोज स्वतःशीच भांडते. त्या शब्दांनी विहान हादरला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं, अन्विता फक्त फिजिकल नाही तर मेंटली पण तुटत चालली आहे. तेवढ्यात बाहेरून सुमित्रांचा आवाज आला. इतक्या रात्री काय चाललंय? दोघेही शांत झाले. सुमित्रा दरवाजा उघडून आत आल्या. घरभर आवाज येतोय. विहान काही बोलणार इतक्यात अन्विता शांतपणे म्हणाली, सॉरी आई. काम करणाऱ्या मुलींना ना घरासाठी पेशन्स कमी असतो. हे ऐकताच अन्विताच्या डोळ्यात वेदना चमकली. विहानला राग आला. आई प्लीज. सुमित्रा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या. तू आता माझ्याशी असा बोलणार? मी फक्त म्हणतोय प्रत्येक वेळी अन्वितालाच दोष देऊ नका. क्षणभर घरात भयंकर शांतता पसरली. अन्विताने विहानकडे पाहिलं. पहिल्यांदाच तो तिच्यासाठी उभा राहिला होता, पण त्याच वेळी परिस्थिती आणखी ताणली गेली होती. सुमित्रा दुखावलेल्या आवाजात म्हणाल्या, लग्नानंतर मुलगा बदलतो म्हणतात, ते खरंच आहे. त्या निघून गेल्या. खोलीत पुन्हा शांतता पसरली. अन्विता बेडवर बसली होती. विहान तिच्या जवळ आला. मी तुला दुखवायचा प्रयत्न नाही करत, ती हलकसं म्हणाली. माहितीय, पण मला देखील सगळं हँडल करणं कठीण जातंय. पहिल्यांदाच विहाननेही त्याचा थकवा व्यक्त केला. अन्विता काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला जाणवलं, या नात्यात दोघेही थकत होते. फरक फक्त एवढाच होता, ती तिचं दुःख रडून व्यक्त करत होती आणि तो शांत राहून. त्या रात्री दोघंही एकमेकांच्या शेजारी झोपले, पण त्यांच्यामध्ये नकळत एक अदृश्य अंतर निर्माण झालं होतं. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. इथपर्यंत कथा जर आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.